वेलकम टू आवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात। आणि आपल्या आजच्या छानशा आणि इम्पॉर्टंट व्हिडिओला खरं तर आपण सुरुवात करूया। सो बघा, मग आज आहे आपला फ्री ड्रेस क्लासचा चौथा दिवस। तर बघा, बोल करता 3 दिवस झालेले आहेत आणि ह्या 3 दिवशी आपण खूप काही महत्त्वाचे टॉपिक कव्हर केलेले आहे। सो इन शॉर्ट मध्ये आपण काय काय कव्हर केलं ते मी तुम्हाला सांगते, जेणेकरून पुढच्या शिकण्यामध्ये तुमची लिंक लागेल। सो पहिल्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण ह्या ड्रेस क्लासमध्ये काय काय शिकणार आहोत। त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण बघितलं होतं की ड्रेसवरून मापे कशी घ्यायची, म्हणजे जर एखाद्या कस्टमरनी मापाचा ड्रेस दिला तर मग आपल्याला परफेक्ट मापे कशी घ्यावी हे माहित पाहिजे। त्याचबरोबर ड्रेस कटिंगसाठी आपल्याला कुठली कुठली मेजरमेंट्स लागतात हे देखील मी सांगितलं आणि परफेक्ट एकदम कमीत कमी टाइम मध्ये कसं माप घ्यायचं हे देखील आपण बघितलेलं आहे। त्यानंतर पुढचा महत्त्वाचा टप्पा होता तो म्हणजे बॉडी मेजरमेंट। प्रत्येक वेळेस कस्टमर मापाचा ड्रेसच देईल असं होत नाही, कधी कधी कस्टमरचं बॉडी मेजरमेंट सुद्धा घ्यावं लागतं आणि ते सुद्धा परफेक्ट। सो मग अंगावरून म्हणजेच बॉडी मेजरमेंट परफेक्ट कसं घ्यायचं, कुठली कुठली मापे घ्यायची, टेप कसा ठेवायचा, तो कसा मोजायचा, कुठल्या स्टेप बाय स्टेप मापे घ्यायची आणि कशा पद्धतीने वहीमध्ये नोट डाऊन करून ठेवायचं। सो हे सगळं आपण सविस्तर या 3 दिवसामध्ये बघितलेलं आहे। मी तुम्हाला हे देखील सांगितलं होतं की मी ज्या पद्धतीने ज्या स्टेप बाय स्टेप शिकवते तुम्ही तसं करून बघा आणि जर तुम्हाला कोणाला प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा। मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल आणि तुम्ही खरं तर छान रिस्पॉन्स देताय, सगळं करून बघताय आणि तुम्हाला ते जमतंय। सो ह्या छान छान कमेंट्स वाचून मला खूप छान वाटतंय। पण मी पुन्हा सांगेल, जर काही डाऊट्स असतील तर मला कमेंट्स नक्की करा, ठीक आहे। सो चला मग आता आपण आज पुढच्या टॉपिकला सुरुवात करणार आहोत। ते म्हणजे आता आपलं मेन 2 टॉपिक झाले, बॉडी मेजरमेंट आणि ड्रेसवरून मापे कशी घ्यायची। यानंतर आता आपल्याला डायरेक्ट ड्रेस कटिंगला सुरुवात करायची आहे। तर बघा, आता पहिला ड्रेस आहे तर आपल्याला साधा ड्रेस आपण घेऊ शकलो असतो, पण मी डायरेक्ट अस्तरचा घेते। ज्या पद्धतीने अस्तरचा घेतो त्याच पद्धतीने साधा सुद्धा स्टिच करायचा असतो, जास्त डिफरन्स नसतो आणि मार्किंग कटिंग मध्ये सुद्धा नसतो। फक्त एवढंच आहे की अस्तरच्या वेळेस आपल्याला अस्तरवर पण मार्किंग करावी लागते आणि अस्तर ठेवून आपल्याला पुन्हा मेन फॅब्रिक जे ड्रेससाठीचं आहे तर ते कटिंग करावं लागतं, एवढाच डिफरन्स आहे। आणि माझं म्हणणं हे आहे की आपल्याला ह्या ड्रेस क्लासमध्ये खूप साऱ्या गोष्टी कव्हर करायच्या आहेत, त्यामुळे मग डायरेक्ट आपण अस्तरचा ड्रेस घेतलेला आहे आणि सेम पद्धत आहे म्हटल्याप्रमाणे। आणि तुम्ही जरी आधी अस्तरचा ड्रेस शिकला आणि नंतर जर बिना अस्तरचा स्टिच केला तरी नक्कीच जमेल। आणि बऱ्याच फॅब्रिकला खरं तर आपल्याला अस्तर हे लावावंच लागतं। क्वचित असा एखादा ड्रेस असतो की त्याला अस्तर लावायचं नसतं आणि ज्या वेळेस आपण स्वतः आपले ड्रेस शिवतो तर अशा वेळेस आपण प्रत्येक ड्रेसला शक्यतो अस्तर हे लावतच असतो। सो ह्या अनुभवानुसार मग आपण आपला आजचा पहिला ड्रेस घेतलेला आहे, म्हणजेच पहिला टॉपची, म्हणजेच तुम्ही त्याला कुर्तीही म्हणू शकता, तर त्याची आज आपण कटिंग करणार आहोत, ते सुद्धा परफेक्ट। तर बॉडी मेजरमेंट आणि ड्रेसवरून मापे घेतलेली जर असेल तर लुजिंग किती ऍड करायचं, मार्जिन कसं ऍड करायचं, दोन्हींमध्ये काय फरक आहे आणि कशा पद्धतीने मापे टाकून कटिंग करायची, तर हे आज आपण सविस्तर बघणार आहोत, ठीक आहे। सो संपूर्ण कटिंग मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप सांगणार आहे। तुम्ही सुद्धा सेम ह्या स्टेप बाय स्टेप करून बघा, नक्कीच तुम्हाला जमेल। सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे अतिशय सावकाश सांगणार आहे। त्याचबरोबर वहीत कसं लिहून ठेवायचं, मार्किंग कशी करायची, कुठल्या छोट्या मोठ्या ज्या काही मी काही टिप्स सांगणार आहे तर त्या लगेचच वहीमध्ये नोट डाऊन करून ठेवायचं, जेणेकरून कटिंग स्टिचिंग करताना तुम्हाला काही प्रॉब्लेम यायला नको, ठीक आहे। सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या महत्त्वाच्या टॉपिकला सुरुवात करूयात आणि आपला आजचा हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून परफेक्ट अशी ड्रेसची कटिंग कशी करायची तर हे सहजच लक्षात येईल, ठीक आहे। सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात। बघा, मग याआधी ऑलरेडी जो काही मापाचा ड्रेस असतो तर त्यावरून कशी मापं घ्यायची ते हे मी सांगितलेलंच आहे। तर जर तुम्ही कोणी बघितलेलं नसेल आणि तुम्हाला जर प्रश्न पडला असेल की कशा पद्धतीने ड्रेसवरून मापं घ्यावे, सो मी लिंक तुम्हाला त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, ठीक आहे। तर बघा, आता हा ड्रेस मी साईडला ठेवते आणि बोर्डवर आपण कुठली मापं ही ड्रेसवरून घेतलेली आहे तर ती ऑलरेडी लिहिलेली आहे। आता त्यामध्ये किती मार्जिन लुजिंग ॲड करायचं तर ते मी तुम्हाला सांगते। तर बघा, इथे उंचीमध्ये आपल्याला 1.5 इंच मार्जिन ॲड करायचं आहे टॉपच्या उंचीसाठी, ठीक आहे। तर मग ते टोटल किती झालं बघा, 40 आणि ते वरचं अर्धा म्हणजे 40.5, म्हणजे 40 इंच आणि वरती अर्धा आपल्याला मार्किंग करायची आहे, ठीक आहे। त्यानंतर इथे जी
काही छाती आणि कमर आहे तर ते डायरेक्ट फिटिंगचं आहे, म्हणजे छाती आहे 34, कमर आहे 31, तर ती ऑलरेडी फिटिंगची लाईन होती. सो त्यामध्ये आपल्याला फक्त मार्जिन ॲड करायचं आहे. सो मग मी 34चा चौथा भाग घेते आणि जेवढा येईल त्याच्यामध्ये आपण मार्जिन ॲड करतो. 34चा चौथा भाग किती होतो? 8.5 अधिक 2 इंच मार्जिन, म्हणजे मग आपली घडी कितीची झालेली आहे? 10.5ची. आता इथे महत्त्वाचं पॉईंट, जर का तुम्ही बॉडी मेजरमेंट घेतलेलं असतं तर 3 इंच आधी आपल्याला लुझिंग ॲड करावं लागलं असतं आणि त्यानंतर त्याचा चौथा भाग घ्यावा लागला असता. हा पॉईंट तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. सेम कमरेचं पण तसंच 31चा चौथा भाग घ्यायचा आहे आपल्याला. आता इथे जर का तुम्ही बॉडी मेजरमेंट घेतलेलं असतं तर इथे सुद्धा आपण 3 इंच लुझिंग ॲड केलं असतं आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये चौथा भाग करून त्याच्यानंतर त्यामध्ये मार्जिन ॲड केलं असतं. पण हे डायरेक्ट ड्रेसवरून माप आहे, त्यामुळे इथे आपल्याला लुझिंग ॲड करायचं नाही, फक्त मार्जिन ॲड करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर शोल्डर तर मी कॅल्क्युलेशन केलेलंच आहे, याआधीच सांगितलेलं आहे, ते आहे 5.5. पुढचा गळा मागचा गळा दोन्हीही 4-4चा आहे, तर त्यामध्ये आपल्याला इथे अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ॲड करायचं, म्हणजे दोन्ही पण 4.5 झालं. त्यानंतर बाही लांबी आहे 5, तर त्यामध्ये सुद्धा आपण अर्धा किंवा पाऊण ॲड करू शकतो. तर इथे किती झालं मग? ते 5.25, म्हणजे 5.5 आणि वरती 2 लाईन लिहिल्या बघा, म्हणजे 6ला 2 लाईन कमी. ठीक आहे. त्यानंतर दंडघेर आहे 12, तो फिटिंगला लागेल. मुंडासुद्धा फिटिंगचा आहे 7.25. इथे सीट घेर किती होतं? 37 होतं, तर त्याचं आपण डिव्हाइड बाय केलेलं आहे, तर ते किती झालं मग? 18.5. तर हे सुद्धा आपण बॉडी मेजरमेंट घेतलेलं आहे, त्यामुळे मग आपण इथे सुद्धा लुझिंग कुठल्याही पद्धतीचं ॲड केलेलं नाही आहे. आणि कट उंची आहे 20, तर त्यामध्ये आपण अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ॲड करणार, म्हणजे ते किती झालं? 20.5. ठीक आहे. तर बघा मग ज्याच्यामध्ये जेवढं मार्जिन ॲड करायचं होतं तर ते मी तुम्हाला एकदम डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. तर तुम्ही सुद्धा तुमची जी काही मापं असेल त्यामध्ये तेवढं मार्जिन ॲड करायचं. तर फायनल जी काही मापं आहेत तर बघा मी वेगळ्या मार्करने इथे अंडरलाईन करते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कटिंग करताना आपल्याला कुठली मापं टाकायची आहे. तर सेम ह्याच पद्धतीने मार्जिन ॲड करून सगळ्यात आधी तुम्ही सुद्धा तुमच्या वहीवर लिहून घ्यायचं आहे. मी पुन्हा सांगते की बॉडी मेजरमेंट आणि ड्रेसवरून मापं घेताना वेगवेगळे आपल्याला लुझिंग मार्जिन ॲड करावं लागतं. हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे, सो नोट डाऊन करून ठेवा. ठीक आहे. आता आपण सध्या कटिंग करत आहोत की ड्रेसवरून मापं घेतल्यावर काय करायचं, त्यामुळे इथे आपलं छाती आणि कमरेमध्ये लुझिंग आपण वजा केलेलं आहे आणि सीट घेरमधलं सुद्धा. ठीक आहे. चला मग आता आपण ही मापं टाकून कटिंगला सुरुवात करूयात. तर इथे तुम्ही बघू शकतात हा ड्रेस मटेरियल आहे आणि एवढंच नाही तर हा आपल्याला अस्तर लावून स्टिच करायचा आहे. सो त्याच्यावर मग मॅचिंग असं मी इथे अस्तर घेतलेलं आहे. तर अस्तर मी इथे 2 मीटर घेतलेलं आहे. ठीक आहे. तर ज्यावेळेस अस्तरचा ड्रेस असतो तर त्यावेळेस आपल्याला सगळ्यात आधी जे काही अस्तर आहे तर त्यावर कटिंग करावी लागते आणि मग त्यानंतर आपण ते अस्तरचा पार्ट ठेवून जो काही मेन फॅब्रिक असतो आपल्या ड्रेसचं तर ते कटिंग करत असतो. तर इथे सुद्धा आता आपला अस्तरचा ड्रेस आहे, तर सगळ्यात आधी आता आपण टॉपची कटिंग करणार आहोत आणि ती सुद्धा अस्तरवर करणार आहोत. ठीक आहे. चला मग आता आपण कटिंगला सुरुवात करूयात. तर मी हा बोर्ड साईडला ठेवते आणि नक्कीच तुमच्या लक्षात आलं असेल की कशा पद्धतीने आपण मार्जिन कुठे कुठे ॲड केलं, कशा पद्धतीने कॅल्क्युलेशन केलं, चौथा भाग कसला कुठे कसा काढलेला आहे. सो सेम त्याच पद्धतीने तुम्ही करायचं आणि जर काही प्रॉब्लेम आला तर मला कमेंट करून नक्कीच कळवा, मी तुमच्या प्रश्नाची उत्तरं देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. ठीक आहे. चला मग आता पुढे आपण कटिंगला तर इथे सुरुवात करूयात. तर सगळ्यात आधी आता मी तुम्हाला जरा ड्रेस मटेरियल पण दाखवून घेते. तर जे काही ड्रेस मटेरियल आहे ना तर त्यामध्ये बघा मध्यभागी ना असं पट्टी टाईप थोडंसं एम्ब्रॉयडरी वर्क केलेलं आहे आणि ते जे काही वर्क केलेलं आहे ना तर ते आपल्याला बरोबर गळ्याच्या सेंटरला घ्यायचं आहे, त्यामुळे कटिंग करताना त्या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यावी लागणार आहे. आणि लास्टला सुद्धा बघा एक लेस आहे. ठीक आहे. चला मग आता मी हे ड्रेस मटेरियल साईडला ठेवते आणि आता सगळ्यात आधी कटिंग करून घेऊयात अस्तरवर. तर हे जे काही अस्तर आहे तर हे 2 मीटर आहे, तर त्याची घडी घालून घेऊयात. तर आपल्याला याची घडी 4 पदरी घालायची असते, म्हणजे पुढचा मागचा भाग दोन्ही सोबतच कट होतो आणि आपण ज्यावेळेस मापं टाकतो तर आपण चौथा भाग घेत असतो, त्यामुळे मग आपल्याला इथे जे काही आहे तर ते 4 पदरी करून कटिंग करावं लागतं. तर बघा मग सगळ्यात आधी आता मी व्यवस्थित 4 पदरी त्याची घडी घालून घेते, कारण की अस्तरची घडी ही बघा मध्यभागी होती, तर मी बरोबर बघा एक सेंटरला एक घडी घातली ते ओपन करून. ह्या पद्धतीने बरोबर काठोकाठ एक घडी घातली की पुन्हा मग बघा आडवी एक घडी टाकते. फक्त ते व्यवस्थित आतला आणि वरचा लेयर मॅच करून घ्यायचा थोडासा आणि इथून आता बघा पुन्हा व्यवस्थित मी प्रेस करून घेतलेला आहे, कारण ते खूप इम्पॉर्टंट आहे. कुठे जर गोळा असेल तर तुम्ही इस्त्रीने सुद्धा तिथे प्रेस करू शकतात, पण ते साईडलाच आहेत, ते काय आपल्या एवढं कटिंगमध्ये येणार नाही आहे. आणि त्यानंतर पुन्हा एक मध्यभागी बघा मी ह्या पद्धतीने घडी घालून घेतलेली आहे, तर ते सुद्धा व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे आपल्याला.
आणि आतला जो काही लेअर आहे ना तर तो सुद्धा आपल्याला बरोबर बाहेर काढायचा आहे. बघा इथे घडी आहे ना, तर मी व्यवस्थित ते काटोकाट प्रेस करून घेतलेला आहे, म्हणजे कटिंग आपली पुढचा मागचा भाग कमी जास्त वगैरे व्हायला नको त्यासाठी. ठीक आहे. तर बघा मग सगळ्यात आधी आता आपल्याला उंचीची मार्किंग करायची आहे. तर ज्यावेळेस आपण अस्तरवर कटिंग करतो तर जी काही उंची आहे ना तर ती आपण 4 ते 5 इंच कमी घेत असतो. तर इथे टोटल उंची किती होतं मग 40.5 होतं. तर त्यापेक्षा मग आपण 3-4 इंच जी काही उंची आहे तर ती कमी घेणार आहोत. तर बघा मी इथे टेप ठेवलेला आहे आणि खालीपर्यंत आता हे अस्तर कुठपर्यंत किती आहे तर ते एकदा चेक करूयात. तर ते जवळजवळ 37-37.5 आहे. बट ठीक आहे, चला जेवढं आहे आता तेवढं आपण ठेवूयात, कारण की आपल्याला असं पण 3-4 इंच अस्तर कमीच घ्यायचं होतं. ठीक आहे, म्हणजे आता उंचीची मार्किंगचा प्रश्न संपला. जर का तुमची उंची याच्यापेक्षा कमी असेल तर मग तुम्ही कमीला मार्किंग करायची. त्यानंतर इथे शोल्डरला बघा मी 5.5ला मार्किंग करून घेते आणि याचा आपल्याला जी काही गळा रुंदी आहे तर मग आपण ती 3 घेऊ शकतो, कारण की आपल्याला शोल्डर तयार फक्त 2 इंचाचं पाहिजे नाही. ठीक आहे. त्यानंतर मी याचा मुंडा घेते 7चा ह्या पद्धतीने. ठीक आहे. आता अजून एक महत्त्वाचा पॉईंट आहे की आपण इथे 6चं सुद्धा शोल्डर टाकू शकतो. मला असं वाटतं की हे 5.5चं कमीसुद्धा पडू शकतं. सो मग आता काय करते मी 6चं टाकून बघते गळा रुंदी वगैरे किती बसते. मग ड्रेसवरून तर ते 6चंच मला ओके वाटते. ठीक आहे, कारण की गळा हा छोटा आहे. जर का 5, 5.5, 6 असतात तर मग 5.5 ओके होतं, पण याचा गळा दोन्हींचा 4-4 आहे, त्यामुळे मग मी 6चं शोल्डर इथे टाकलेलं आहे आणि 7चा आपण इथे मुंडा घेतलेला आहे. ठीक आहे. तर बघा ही लाईन आता आपण ड्रॉ करून घेऊयात. आधीची लाईन कन्सिडर करू नका. 6च्या मार्किंगला जे शोल्डर आहे तर ती कन्सिडर करायची आहे. ठीक आहे. त्यानंतर आता बघा आपल्याला इथून टाकायचं आहे छातीची घडी, तर ते 4था भाग अधिक 2 इंच मार्जिन. तर आता फक्त 4थ्या भागाची मार्किंग आपल्याला इथे करायची आहे. तर ते किती आहे मग 8.5, म्हणजे 34 फिटिंग होती ना, तर त्याचा 4था भाग, म्हणजे मी ते 8.5ला मार्किंग करून ही लाईन इथपर्यंत कंटिन्यू ड्रॉ केली. त्यानंतर इथून आपल्याला 5.5ला मार्किंग करायची आहे आणि त्या लाईनमध्ये आपल्याला कमरेच्या 4थ्या भागाची, म्हणजे मी इथे 8ची मार्किंग केली. ॲक्च्युली 7.25 येतं आहे, पण 1/2 इंच मी एक्स्ट्रा ठेवलं. त्यानंतर वरून आता इथे 20.5ला मार्किंग केली, म्हणजे सीड घेरची मार्किंग होती, तर अर्धा इंच एक्स्ट्रा शोल्डरमध्ये जाणार आहे. आणि आपलं कट उंची किती होती 20, तर त्यामध्ये अर्धा इंच मार्जिन, म्हणजे 20.5ला आपण इथे मार्किंग केली आणि त्या लेव्हलमध्ये आता आपल्याला सीड घेरचा 4थ्या भागाची मार्किंग करायची. तर मी टेप डायरेक्ट इथे फोल्ड करून घेतलेला आहे. ॲक्च्युली ड्रेसवरून किती माप घेतलं तर ते मी तुम्हाला तिथे सांगितलं आहे. तर बघा मग इथे 9.5ला मी मार्किंग करून घेतलेली आहे, सीड घेरचा 4था भाग. ठीक आहे. आणि 9.5 इंचाची मार्किंग आता लास्टला सुद्धा आपल्याला इथे करून घ्यायची आहे ह्या पद्धतीने. आता हे पॉईंट आपण मार्क केलेले जॉईन करूयात. तर सगळ्यात आधी हा खालचा पॉईंट मी स्केलच्या सहाय्याने लाईन ड्रॉ केली. त्यानंतर इथे एकदा कन्फर्म केलं सेंटरला बरोबर आहे की नाही, आणि मग इथून इथपर्यंत आणि सीडघेर, म्हणजे छातीचा 4था भाग, कमर आणि सीडघेर हे 3 पॉईंट जॉईन केले. त्यानंतर आता यामध्ये आपल्याला 2 इंच एक्स्ट्राचं मार्जिन ॲड करायचं आहे, तर त्याची आपण आता लगेचच मार्किंग करून घेऊयात. आता ही जी काही आपण आता मार्किंग केलेली आहे तर ही परफेक्ट फिटिंगची मार्किंग आहे. ठीक आहे. आणि आता हे मार्जिन 2-2 इंच बघा इथून म्हणजे छातीच्या पुढे, कमरेच्या पुढे आणि सीडघेरच्या पुढे आणि लास्टला असं 2-2 इंचाचं मार्जिनला मार्किंग केली. आणि आता हे पॉईंट आपण इथे जोडून घेऊयात. इथून सुद्धा बघा मुंडा व्यवस्थित स्ट्रेट सरळ नेलेला आहे आणि ह्या पद्धतीने बरोबर आपण इथे शेप देऊन घेतला. ठीक आहे. आता हे झाल्यानंतर आपल्याला इथे मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर जेवढा मुंडा आहे तर त्याचं निम्म घ्यायचं असतं. तर 7चं निम्म किती होतं 3.5. तर 3.5ला मार्किंग केली. इथून 1.5ला आणि 1ला असं मार्किंग आपण त्याच्या पुढे अर्धा असं मार्किंग टोटल करून घेतलं. म्हणजे पहिली मार्किंग 1ला, 1.5ला आणि नंतर त्याच्या पुढे अर्धा इंच असं. ठीक आहे. तर जसं आपण ब्लाऊजला करतो ना सेम त्याच पद्धतीने. तर हा पुढचा मुंडा झाला आणि 1.5 इंचाच्या याच्यातून जातो तो झाला बॅक साईडचा आणि पहिला 1 इंचातो. ठीक आहे. अशा पद्धतीने आता आपण ही अस्तरवर परफेक्ट अशी मार्किंग करून घेतलेली आहे. आता ही मार्किंग केल्यानंतर कशा पद्धतीने कटिंग करायचं तर ते मी तुम्हाला सांगते. आता बघा आपण जिथून मार्जिन ॲड केलेलं आहे तिथून कटिंगला सुरुवात करायची. इथून बरोबर इथपर्यंत स्ट्रेट आणि त्यानंतर जो काही आपला शेप आहे ना ड्रेसचा तर बरोबर त्यावरच आपण इथे कटिंग करून घेतलेली आहे. आणि त्यानंतर आता आपल्याला इथून कटिंग करताना सगळ्यात आधी जो काही बॅक साईडचा मुंडा आहे ना तिथून कटिंग करायची आहे. हे बघा ह्या पद्धतीने. पुढचा मुंडा आपण नंतर कट करणार आहोत, पुढच्या पार्टचा फक्त. हे दोन्ही पार्ट सोबत आहे
त्यामुळे मग सगळ्यात आधी आपण फक्त बॅक साईडच्या मुंड्यापासून कटिंग केलेली आहे. ठीक आहे, तर बघा आता एवढी आपली इथे कटिंग झालेली आहे. त्यानंतर आता मी इथून आपण किती शोल्डर आणि गळारुंदी घेऊ शकतो तर ते सांगते. तर बघा जवळजवळ 3.25 आपण इथे गळारुंदी घेऊ शकतो आणि खाली 4.5ला मार्किंग केली, कारण की दोन्ही गळे सेमच आहे. त्यामुळे मग मी सोबतच इथे मार्किंग करून घेते. आणि सिंपल असं गोलगळे आहे, तर आपण इथं गोलगळ्याचं मार्किंगसुद्धा करून घेऊयात. तुमचा जर पुढचा मागचा वेगवेगळा असेल तर तुम्ही मग सेपरेट मार्किंग करू शकतात. हे बघा इथून एक गोलगळ्याचा शेप दिलेला आहे आणि यानंतर तुम्ही अजून डीपसुद्धा देऊ शकतात. म्हणजे कस्टमरला कसा किती डीप हवा आहे त्यावरती डिपेंड आहे. ठीक आहे, त्यापैकी कसंही तुम्ही कटिंग करू शकता. तर बघा मग आता आपण डायरेक्ट स्टिचिंग करतानाच कटिंग करणार आहोत. आता हे जो काही पुढचा भागाची आपण कटिंग केली तर ते ठेवून आता आपल्याला जे काही मेन फॅब्रिक आहे ड्रेस मटेरियलचं तर त्याची कटिंग करायची आहे. तर बघा आता डबल फोल्ड ऑलरेडी याचा कपडा आहे आणि बरोबर जे काही मध्ये वर्क केलेलं आहे तर त्या लाईनला म्हणजे ती जी काही डिझाईन आहे ना तर त्याच्याबरोबर सेंटरला आपल्याला घडी घालायची आहे, कारण की ती जी काही पट्टी आहे एम्ब्रॉयडरीची तर ती आपल्याला गळ्याच्या एकदम मध्यभागी हवी आहे. हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे, सो नोट डाऊन करून ठेवा. तिरकं वगैरे जायला नको. जर का ती डिझाईन तिरकी गेली तर आपला टॉप सगळा बिघडणार, फिनिशिंगसुद्धा बिघडणार. सो तसं होऊ देऊ नका. तर आता टोटल मी 4 पदरी याची घडी केलेली आहे. जसं आपण अस्तर कटिंग करताना घडी केलेली होती सेम त्याच पद्धतीने. हे बघा हे 2 आणि ते खालचे 2 असे टोटल 4 पदरी घडी झालेली आहे. आता आपण जी काही आपली उंची होती बघा, मी मगाशीच म्हटलं की अस्तर आपण थोडं कमी कटिंग करत असतो, बट आता मेन फॅब्रिक आपल्याला बरोबर 40.5च कटिंग करून घ्यायचं आहे. तर मग सगळ्यात आधी आपण आता 40.5ची इथे मार्किंग करून घेऊयात आणि मग त्यानंतर तुम्हाला कशा पद्धतीने याचं करायचं आहे तर ते मी तुम्हाला सांगते. ठीक आहे, तर बघा मग खालीून आधी मी 40.5ला बरोबर टेप ठेवून घेते आणि मग वरती ते कुठपर्यंत येते तर ते चेक करूयात. आता इथे व्हिडिओ तुम्हाला दिसत नाही आहे, पण मी 40.5ला बरोबर खाली जिथे लेस होती तिथे ठेवला आणि तिथून टेप वरती आणलेला आहे बघा ह्या पद्धतीने. आणि आता वरती जिथपर्यंत आलेला आहे ना 1 इंच बरोबर आपला टेपची स्टार्टिंग तिथे मी मार्किंग करून घेतली. आता जिथे मार्किंग केलेली आहे ना तर त्यावरच बघा हा जो काही पार्ट आहे तर हा मी इथे ठेवून घेते बरोबर. ठीक आहे, आणि खाली मग एक्स्ट्राचा ठेवलेला आहे मी, ॲक्च्युली तिथे मार्किंगसुद्धा केलेली आहे. आणि खाली मग डायरेक्ट आपलं आता लेसपर्यंत येते. ठीक आहे, आता ह्या पद्धतीने ठेवल्यानंतर आता आपण कटिंग करूयात. तर लक्षात राहू द्या कटिंग करताना आपल्याला अस्तरपेक्षा मेन फॅब्रिक एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कट करायचं असतं. तर इथे तुमच्या लक्षात येईल की मी बऱ्यापैकी कडेकडेने मार्जिन ठेवलेलं आहे, कारण स्टिचिंग करताना आपल्याला मेन फॅब्रिक कमी पडायला नको, गोळा व्हायला नको किंवा शिवायला अवघडसुद्धा जायला नको, यासाठी मग थोडं एक्स्ट्राचं मार्जिन सगळ्या साईडने ठेवून आपण इथे हे कटिंग करून घेतलेलं आहे. ठीक आहे, तर बघा फायनली अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हीची आपण इथे परफेक्ट अशी कटिंग करून घेतलेली आहे. यानंतर आता पुढचा आपली स्टेप आहे तर ती म्हणजे बाही. तर आपल्याला इथे बाही कटिंग करायची आहे. तर त्यासाठी बघा टॉपची कटिंग केल्यानंतर जे काही अस्तर उरलेलं होतं तर ते घेतलं, तर त्यावर आता आपण डायरेक्ट कटिंग करून घेऊयात. बऱ्याचदा बाही बिना अस्तरची सुद्धा लावतात, बट इथे कस्टमरला अस्तर लावून बाही हवी आहे. सो त्यामुळे मग मी सगळ्यात आधी बाहीची जी काही कटिंग आहे तर ती अस्तरवर करते. तर बट इथे डबल फोल्ड मी ऑलरेडी कपडा घेतलेला आहे आणि तो आता अजून एकदा फोल्ड करते, म्हणजे 4 पदरी इथे कपडा होईल आणि याचाच अर्थ आपल्या दोन्ही पण स्लीव्ज दोन्ही साईडच्या सोबतच कटिंग होईल. ठीक आहे, आता ह्या पद्धतीने बरोबर मी घडी घातलेली आहे आणि सगळ्यात आधी आता आपल्याला बाहीची घडी टाकायची आहे. तर ती डिपेंड असते आपल्या छातीच्या 4थ्या भागावर. तर ती किती आहे 8.5 आणि इथे 2 इंचचं मार्जिन आहे. त्यामुळे मग मी टोटल इथे 9ला मार्किंग करून घेते. ठीक आहे, तर तुम्ही सुद्धा जर का 1.5चं मार्जिन असेल तर 8.5ला मार्किंग करू शकतात आणि मुंडा पण आपला 7चा आहे, सो त्यामुळे इट्स ओके. त्यानंतर 5ची बाही आहे तर 1.25 इंच मार्जिन म्हणजे 5.25ला मी इथे मार्किंग करून घेतलेली आहे बघा, इकडे पण आणि इकडे पण. आणि ही लाईन ड्रॉ केली आणि वरच्या साईडने सुद्धा एक लाईन ड्रॉ करूयात, म्हणजे हा परफेक्ट असा बॉक्स इथे रेडी होईल. त्यानंतर इथे कॅप हाईट घ्यायची आहे आपल्याला 3 इंचाची. 1-1 इंचाच्या 3 मार्किंग करायच्या बघा, 1, 2 आणि खाली लास्टला 1, 3. आता ह्या मार्किंग जॉईन करायच्या. सगळ्यात आधी इथून इथपर्यंत आणि त्यानंतर इथून इथपर्यंत. आता मधली जी लाईन आहे त्याचं निम्म म्हणजे 8चं निम्म होतं 4, तर मी ते 4ला मार्किंग करते. पुन्हा 4चं निम्म 2-2. पुढच्या पॉईंटपासून अर्धा इंच वरती आणि लास्टच्या पॉईंटपासून अर्धा इंच खाली मार्किंग केल्यानंतर ह्या पद्धतीने वरून सेंटरला मॅच करत हा कर्व पुन्हा खाली असा इथे मॅच झाला पाहिजे. ठीक आहे, परफेक्ट मार्किंग झाली. आता कटिंग करताना इथून स्टार्ट करायचं, इथून 1 इंच आणि त्यानंतर ही स्ट्रेट लाईन आणि मग हा वरचा कर्व.
म्हणजे खालचा कर लगेच कट करायचा नाही आहे. खालचा कर बघा, आता एवढं कटिंग झाल्यानंतर ही बाही आपल्याला ओपन करायची आहे एकदम व्यवस्थित. बघा इथे थोडी घडी आहे, परफेक्ट पकडायचं आणि मग आता पुढचा कर इथे कट करायचा, कारण की हा जो पुढचा कर आहे हा पुढे आपण जॉईन करतो, बॅक साईडला आपल्याला एक्स्ट्राचं लागतं. त्यामुळे मग सगळ्यात आधी कटिंग करताना आपण स्ट्रेट लाईनपासून करतो आणि त्यानंतर मग ओपन करून बाही ह्या पद्धतीने कटिंग करायची. आता अस्तरची बाही ठेवून आपण मेन फॅब्रिकसुद्धा इथे कटिंग करून घेऊया. तर डबल फोल्डच मी कपडा घेतलेला आहे, ह्या पद्धतीने बाही ठेवायची आणि इथे सुद्धा सगळ्या साईडनी मार्जिन ठेवत आपल्याला ही कटिंग करून घ्यायची आहे. तर बघा मग ह्या पद्धतीने मी इथे बाहीची सुद्धा कटिंग करून घेतलेली आहे. ठीक आहे. तर बघा मग फायनली बाहीची अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हींची कटिंगसुद्धा आपली इथे करून झालेली आहे. सो फायनली आपली जी काही कुर्ती आहे, म्हणजे तुम्ही पंजाबी ड्रेसचा टॉपसुद्धा म्हणू शकता, तर त्याचं अस्तरची कटिंग, मेन फॅब्रिकची कटिंग, बाहीचं सुद्धा अस्तर आणि मेन फॅब्रिक अशी संपूर्ण इथे फायनली आपली कटिंग करून झालेली आहे. सो बघा मग फायनली आपली ड्रेसची संपूर्ण कटिंग झालेली आहे. आय होप सो तुमच्या लक्षात आलेलं असेल की कशा पद्धतीने मार्किंग करायची, कॅल्क्युलेशन करायचं, कटिंग करायचं. तसं बघायला गेलं तर अस्तरवर मार्किंग केलेली आहे, ते ठेवून आपण मेन फॅब्रिक ड्रेससाठी जे यूज करणार आहोत तर ते सुद्धा कटिंग केलं. तर कसं किती मार्जिन ऍड करायचं, त्याचबरोबर मार्किंग करताना मार्जिन कसं ऍड करायचं हे अगदी सविस्तर बघितलेलं आहे. म्हणजेच मी तुम्हाला संपूर्ण ड्रेसची कटिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर ज्या काही टिप्स अँड ट्रिक्स सांगितल्या त्या नोट डाऊन करून ठेवा आणि या पद्धतीने तुम्ही सुद्धा नक्की आज कटिंग करून बघा. आणि जर त्यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. म्हणजे कसं ज्या त्या वेळेस ज्या त्या गोष्टी क्लिअर झाल्या की नंतरचं शिकणं जरा सोपं जातं. ठीक आहे. सो नक्की ट्राय करून बघा आणि आपण आपला आजचा छानसा छोटासा व्हिडिओ इथेच थांबूयात. आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.